शिवानीताई, हा जो कार्यक्रम होतोय तर या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून असा आरोप करण्यात येतोय की पैसे देऊन काँग्रेस या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना आणतंय. काँग्रेसची ही ती प्रथाच नाही, ही भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली प्रथा आहे. म्हणून त्यांना असं स्वतःसारखे ते दुसऱ्यांना सुद्धा बघता. पण यामध्ये येणारे सगळे स्टुडंट्सवर जर तुम्ही असं खोटा इल्जाम लावणार असाल की स्टुडंट्स पैसे घेऊन येऊन राहिलेले आहे, तर तुम्ही स्टुडंट्सला आजपर्यंत समजूच शकले नाही आणि त्यामुळेच तुमच्या डोक्यामध्ये असे विचारसुद्धा येऊन राहिलेले आहेत. एक व्हिडिओ भाजपकडून समोर आणण्यात आला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलते आहे आणि जर या कार्यक्रमाला तुम्ही आलात तर तुम्हाला इतके पैसे मिळतील असं त्यामध्ये बोललं जातंय. असा व्हिडिओ भाजपकडून समोर आणण्यात आला. नाही, ते करणारे पण बोलणारे पण भाजपवालेच आहे आणि करणारे पण भाजपवालेच आहे. खोटी गोष्ट बोलून प्रोपोगंडा पसरवण्याचं काम भाजप आजपर्यंत करत आली आहे आणि आत्ताही करून राहिलेली आहे. COP-मध्ये काल जो प्रकार घडला तर त्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे 50 ते 60 आणि जी FIR नोंद झाली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दंगल माजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते फक्त आणि फक्त त्या मुलीला भेटायला गेलेले होते. या लोकांनी जेव्हा त्या मुलीनी स्टेटमेंट दिलं त्यानंतर ABP माझालाच तिने स्टेटमेंट दिलेलं. खूप खुल्या मनाने तिने जो स्टेटमेंट दिला, तिच्या मनात जे होतं ते ती बोलली. ती गोष्ट बघून या लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे एका स्टुडंटला. तर ते तिच्यावर दबाव काय म्हणते त्याच्या मॅनेजमेंटला घेऊन तिच्यावर दबाव टाकलं, तिला रूममध्ये कोंडून ठेवलं, तिच्यावर प्रेशराईज केलं आणि तिला माफी मागायला लावली. याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या देशामध्ये होऊ शकत नाही की एखादा स्टुडंट, एखादी मुलगी तिच्या मनातलं बोलते आणि अशा वेळेस हे लोक तिला कोंडून ठेवतात, तिच्यावर दबाव टाकतात. आणि आम्हाला जशी ही गोष्ट कळली, आमच्या जी युवती आहेत, NSUIच्या मुली आहेत, त्यांना ही गोष्ट कळली. त्यांच्यापैकी ती मैत्रीण होती, ते लगेच तिच्याकडे गेले तिला भेटायला. त्या लोकांना, त्या मुलींना भेटूसुद्धा दिलं नाही. मुलींच्या हॉस्टेलच्या खालचा कॅमेरा बंद ठेवलेलं. त्या मुलीची व्यथा काय, तिची अवस्थिती काय, काहीच कोणाला माहिती नाही. तिचं फोन बंद करून घेतलं, तिला रूममध्ये कोंडून घेतलं. म्हणून मुली भेटायला गेल्या तर या लोकांनी मुलींना भेटू दिलं नाही. आणि जसं ABVP वाल्यांना कळलं की मुली भेटायला गेलेल्या त्या मुलीला, हे लोक मुलींना मारायला आले. अशी गुंड प्रवृत्ती आहे या लोकांची. तर अशा काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. 50 ते 60 जणांवरती जो आहे त्याच्यामध्ये एक विनयभंगाचं पण कलम आहे. विनयभंगाचा कलम हे मुद्दा म्हणून लावतात आहे. आज या लोकांना पचून राहिलेलं नाही की कशा प्रकारे स्टुडंट्स बाहेर येऊन बोलून राहिलेले आणि कशा प्रकारे स्टुडंट खूप जास्त एक्सायटेड आहे राहुल गांधीजींशी भेटायला. म्हणून या देशाचे, या राज्याचे गृहमंत्री घाबरलेले आहेत. गृहमंत्र्यांनी मुद्दा म्हणून दबाव तंत्राचा वापर करून या प्रकारचे खटले नोंदवून घेतलेले आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात. पुढची भूमिका काय असणार आहे? कारण अजून तक्रार पोलिसांकडे काँग्रेस पक्षाकडून अधिकृत स्वरूपात नाही आहे करण्यात आली. नाही, आम्ही तक्रार तर नक्की करूच आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत एकदम खंबीरपणे उभे आहोत. आम्ही सुद्धा वकील लावू. कुठल्याच प्रकारचा दबाव आमच्यावर काम करणार नाही. आम्ही आता घाबरणारे नाही. आमचे राहुल गांधीजी आम्हाला सांगतात, डरो मत. आम्ही कोणाला घाबरत नाही. हा देश कोणाचा बापाचा नाही, हा आमच्या सगळ्यांचा देश आहे आणि या देशामध्ये सगळ्यांना स्वतंत्र आहे आपला विषय मांडण्याचा, आपले आवाज मांडण्याचा. आजच्या कार्यक्रमाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? अपेक्षा या अर्थाने मी विचारतोय की विद्यार्थ्यांचे प्रश्न तर राहुल गांधी मांडत आहेतच, मात्र संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेस या ठिकाणी आहे आणि सगळे नेते या ठिकाणी आहेत. नाही, आजच्या कार्यक्रमातनं आम्हाला हीच अपेक्षा आहे की कार्यक्रमाला आम्हाला जेवढं विचार नव्हतं केलं त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद आम्हाला मिळणार आहे. हे यांचे जे छोटे मोठे हे टोटके करून राहिलेले आहेत त्याच्याने काही फरक पडणार नाही. नक्की मुली खूप जास्त या गोष्टीमुळे चिडलेल्या आहे की कशाप्रकारे मुलींची आवाज दाबवण्याचा प्रयत्न हे करून राहिलेले आहे. तर खूप जास्त प्रतिसाद मिळणार आहे आणि जो संवाद व्हायला पाहिजे आज तो खऱ्या अर्थाने पुण्याच्या धर्तीवर होणार आहे. धन्यवाद. तर आपण पाहिलं शिवानी वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.